चलू दे पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। हे शापाचा बद्ध भूमीवरी वाचल्या अक्षरांच्या हारी नेने सुलोचना सुंदरी अंगधरेवरी टाकत श्रीराम जय राम जय जय राम। कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय। तर अशा पद्धतीने हाताने लिहिलेलं वाचलं सुलोचनेनं त्या जमिनीवरती लिहिलं आणि रणांगणामधलं जे काही समर वर्तमान आहे ते सगळं सांगितलं। आता वेळ आहे म्हणून बोलतो बरं, आपल्यापाशी भरपूर वेळ आहे। तर त्या असणाऱ्या हाताने सांगितलं, घेऊन या प्रचंड शिळा हनुमान होऊन उता वेळा रथावरी घालिता गोळा मुळा रथ झाला भूमिगत। असं कोणी सांगितलं? हाताने सांगितलं। नाथ महाराज 38व्या अध्यायामध्ये सांगतात, शस्त्र अस्त्रेशी समवेत कुंडी निगत होता रथ हनुमंते देवनी लात पाताळ गत तो केला। मग तिथं लात घातलेली सांगितलं आणि इथं दगड घातलेली सांगितलं। मग आपण नेमकं खरं कोणतं म्हणायचं? तर दोन्ही बी खरं आहे बघा। त्याचं अनुसंधान माझ्या बुद्धीनं सोडवण्याचा प्रयत्न करतो। ज्या वेळेस निकुंबळेमध्ये रथ निघत होता त्यावेळेस हनुमंताला दगड कुठनं सापडला? उड्डाण केलं आणि रथावरती लात घातली। आता इथं हाताने सांगितलं दगड घातलं। मग ज्या वेळेस हात सुलोचनेने प्रार्थना केली त्यावेळेस इंद्रदेवाने ते हातामध्ये प्रवेश केला। मग त्याला असंही अनुसंधान आहे, तो इंद्र ऐकून सांगू लागलेला आहे। इंद्र चंद्र वरुण कुबेर महादेव सगळे जे होते ते युद्ध बघायला कधी आले होते? जेव्हा इंद्रजित आणि लक्ष्मण पटांगणामध्ये आले, रणांगणामध्ये आले तेव्हा बघायला आले होते। मग बिळामध्ये काय झालं माहिती होतं का इंद्राला? त्यानं आपलं त्याच्या मनानं काय असेल ते सांगितलं, अंदाज केला दगड घातला असेल म्हणून त्यानं तसं त्या पद्धतीने सांगितलं। म्हणून रिअल मध्ये घडलं होतं की लात घातली त्या असणाऱ्या बिळामध्ये आणि बाहेर त्या असणाऱ्या इंद्रदेवानं सांगितलं की घातला असेल दगड आणि म्हणून रथ पाताळामध्ये गेला। तर असं अनुसंधान आहे। म्हणजे श्रोत्याच्या मनामध्ये ग्रंथाला खोट येऊ नये किंवा मनामध्ये शंका कुशंका येऊ नये। मला विचारलं होतं बरं म्हणून मी सांगायले, कारण युट्यूबला गेल्यानंतर अनेक लोक काही मी विचारतात। मग मला असं विचारलं होतं तिथं असं सांगितलं इथं का असं सांगितलं? तर इथं जी सांगते ती इथं इंद्रदेवाची बुद्धी आहे आणि त्यानं त्याच्या मनाने सांगितलं असं। अशा पद्धतीने सगळं जे काय रणांगणावरती घडलेलं आहे ते असणाऱ्या त्या इंद्रानं हातात। आता इंद्रालाच का प्रार्थना केली? दुसरा एक प्रश्न आहे। महादेवाला प्रार्थना केल्यानंतर ना महादेवानं हे काम इंद्रालाच का सांगितलं असं? तर ती पुढे येते 6व्या अध्यायामध्ये जी पंचीकरण आहे। त्या बाहुदंड जो आहे आपला भाऊ हात, त्या हाताची देवताच इंद्र आहे। त्यामुळे मग महादेवानं सांगितलं असतं होतं, जरी शत्रू असला तरी ती पतिव्रता आहे, माझं भक्त आहे। त्याच्यामुळे इंद्रानं ती हातामध्ये प्रवेश केला आणि अशा असणाऱ्या 5-6 वळी त्या 5 बुद्ध जमिनीवरती लिहिल्यानंतर ना सुलोचनेनं वाचलं। आता वाचल्यावर तिला काय वाटलं असेल? अंग धरेवरी टाकीत अतिशय दुःख झालं तिला। ती समर वृत्तांत ऐकला, इंद्रजिताला कसं मारलं त्याचं मरण वाचलं तिनं त्या हातानं लिहिलेलं। त्यामुळे अतिशय दुःख झालं, अंग जमिनीवरती टाकलं आणि शोक करू लागले। इंद्रजिता तुझ वीण मजदाई दिशा झाल्या शून्य कवना देऊ आलिंगन शुभ वचन कोण बोल
लागली, इंद्रजिता अरे तुझ्याशिवाय कोणाला आलिंगन द्यायचं, तुझ्याशिवाय कोणाला गोड गोड गोष्टी बोलायच्या, तुझ्याशिवाय त्या ठिकाणी असणारा आता गोड गोष्टी प्रेमाचं आलिंगन तुझ्याशिवाय मी कोणाला देऊ सांगा. मग वाचून तुझला क्षण वियोग न वाचे साईला, तो तू आज टाकुनी मजला सायुज पदाला जाऊ पासी. आणि असणारे इंद्रजिता अरे माझ्याशिवाय तुला एक मिनिट सुद्धा करमत नव्हतं. कुठे जरी गेलास तरी मला विचारून जात होता. माझ्याशिवाय तुला कसलंही न करमता असा असणारा तू आणि आज मला सोडून गेलास, मला या असणाऱ्या या ठिकाणी टाकून गेलास. सुलोचना बोलतात, तुझविन मी अनाथ शिरी नाही माझा नाथ, आता काय हे जीवित येईन त्वरित तुझपाशी. इंद्रजिता अरे तुझ्याशिवाय मी अनाथ आहे. माझ्या मस्तकावरती तुझा हात होता आजपर्यंत, आता आज तूच आम्हाला सोडून गेलास तर मी आता अनाथ झाले. तुझ्याशिवाय मला नाथ नाहीये, कुणाला त्या ठिकाणी आलिंगन देऊ. आता हे सगळं जीवित या ठिकाणी सोडून मी आज तुझ्या बरोबर तुझ्या संग तुझ्या बरोबरीला येईल. सुलोचना बोलतात, उच्च तुमचं सगळं उच्च तुटल्या साप सुरळी की जळ वेगळी मासोळी, तेवी सुलोचन तळमळी नाही वेळी देह शुद्धी. आणि सुलोचनेला एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं जसं साप सुरळीची शेपटी तुटावी. त्या साप सुरळीला जेवढं दुःख होतं किंवा पाण्यातला मासा पाण्याच्या बाहेर काढावा, तू जसा तळमळतो, तू जसा तडफडतो, तशा पद्धतीने सुलोचना पतिविरहामध्ये इंद्रजिताच्या विरहामध्ये तळमळू लागली असं सांगतात. गडबड भूमीवरी लोळता नाना परी आक्रंदता, बहुग्लानी करीत आक्रोशे बहुत मांडलेला. आणि ज्या वेळेस ती असणारी सुलोचना गडबडा जमिनीवरती लोळू लागली, नाना परी आक्रंदत, अनेक पद्धतीने आक्रंदन करू लागली, दुःख करू लागली, शोक करू लागली. आणि आज असणारा माझा नवरा ज्याला नाथ म्हटलं जातं तो असणारा इंद्रजित सोडून गेला. त्यामुळे अनेक प्रकारचा आक्रोश सुलोचना करू लागल्या. तव शांती मती सखी दान आणि विवेक सखा आपण, शांती मती सुलोचने लागून विवेका विचारून मने माते. अफाट अशा प्रकारचं दुःख शोक सुलोचना करू लागल्यानंतर सुलोचनेची सखी अतिशय जवळची मैत्रीण, तिचं नाव शांतीमती होतं, जिची मती शांत आहे अशा प्रकारची शांतीमती सखी. आणि सखा होता विवेक. मग शांतीमती नावाची सखी आणि विवेक नावाचा सखा त्या सुलोचनेचा होता. त्यामुळे ती आक्रोश करू लागल्यानंतर शांतीमतीने सांगितलं सुलोचनेला, विवेका विचारुनी म्हणे माते. एवढं दुःख करण्यापेक्षा एकदा विवेकाला विचारा, म्हणजे विवेकाने विचार करा. रडणे मेलेल्याच्या पाठीमागे रडण्यामध्ये काय अर्थ आहे, मग त्याच्या पाठीमागे विवेकाने विचार करा आणि मग पुढचं कार्यार्थ जे काय तुमच्या मनाला वाटेल असं करा, असं शांतीमती सुलोचनेला सांगते. विवेकाची मदत घ्या आणि पुढचं कार्य करा असं नाथ महाराज सांगतात. आता पती समागम सायुज पद अति सुगम, प्राप्त होय उत्तम धाम तो
विचार केला, विवेकाला विचारलं, विवेक दृष्टीने विचार केल्यानंतर ना मग तिच्या लक्षामध्ये आलं, आता नवऱ्याशिवाय जगायचं नाही, नवऱ्याशिवाय राहायचं नाही. जिथं पती गेलेला आहे तिथंच जाणं, पतीच्या समागमामध्ये जाणं, त्याच्या बरोबर जाणं हेच सायुज्य पद आहे. आणि आता हेच उत्तम आहे. म्हणून पती बरोबर गमन केल्यानंतर ना, पती बरोबर गेल्यानंतर ना उत्तम धाम, धाम म्हणजे ठिकाण जे प्राप्त होणार आहे ते सायुज्य प्राप्त होणार आहे, असा विचार सुलोचना करते. ऐसे कथा वचन सुलोचना विचार्या पण विना वैराग्य प्राप्ती विना रामचरण नादुडती. आणि अशा पद्धतीचं बोलणं ऐकलं, अशा पद्धतीचा विचार केला आणि सुलोचना विचार करू लागले. आपल्याला आता रामचंद्राकडे जायचंय. कशासाठी जायचंय? कारण त्याने सांगितलं होतं सतीत्व असेल संपूर्ण तरीच अवलोकावा लक्ष्मण. जर सतीत्व असेल तर रामचंद्राकडे जावा, लक्ष्मणाकडे जावा आणि माझ्या शिराची मागणी करा. आणि बिगर शिराचं प्रेत दहन करणं, त्याची क्रिया करणं म्हणजे अपमानास्पद आहे. आणि ह्या इंद्रजिताचं शिर कुणाकडे होतं तर ते रामाकडे होतं. मग रामाकडे जायचंय. मग रामाकडे जाण्यासाठी वैराग्याची प्राप्ती झाल्याशिवाय रामचंद्राचं चरण आतुडत नाहीत किंवा मिळत नाहीत किंवा भेटत नाही. मग रामचंद्राच्या दर्शनासाठी किंवा रामचंद्राचं चरण प्राप्त होण्यासाठी, तो भगवंत भेटण्यासाठी वैराग्य आधी निर्माण झालं पाहिजे, असा विचार सुलोचना करते. सांडोनी या प्रपंच विलास सर्व भावी झाली उदास. ग्रहधनादी सर्व सास झाली उदास सुलोचना. आणि वैराग्य निर्माण करण्यासाठी प्रपंचाची आशा सोडायला पाहिजे, त्याच्याशिवाय वैराग्य निर्माण होतच नाही. हे खरं तर त्यांच्या वय होते, बरं मी म्हणलं होतं ती असं आहे पाटील महाराज. तुम्ही सांगा की मग तुमच्या वाटणीला आल्या. आणि असं असणार वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर प्रपंचाची आशा सोडून द्यावी लागते. म्हणून जी काही आतमध्ये संपत्ती होती, सागर होता, ग्रह होता, धन होता, ह्या सगळ्यावरती उदास झालं, याच्यावरती चित्त दूर झालं पाहिजे. हे बघितल्याबरोबर ओख मानायला पाहिजे. असं जर झालं तरच वैराग्य प्राप्त होतं. आणि तेच सुलोचना करू लागली. जी काही घरामध्ये संपत्ती होती, प्रपंचाची आशा होती, धन होतं, घर होतं, त्याच्यावरती सुलोचना उदास झाल्या. ऐका, त्रैलोक्याची संपत्ती इंद्रजिते मिळविली होते. तिची गणना करावी किती बहुसंपत्ती सागर. आणि विचार केला ते असणाऱ्या सुलोचना त्या ठिकाणी बोलू लागले. एवढी संपत्ती त्या इंद्रजिताची होती. किती संपत्ती होती व अफाट होती. कारण कसं आहे, चांगलं दिसलं की उचलायचं, लंकेमध्ये आणायचं. त्याच्यामुळं अफाट संपत्ती, बहुसंपत्ती सागर, संपत्तीचा समुद्र त्या इंद्रजिताच्या घरामध्ये होता. किती जरी मोजला तरी मोजवला जात नव्हता. एवढी संपत्ती, एवढं ऐश्वर्य त्या सुलोचनेच्या घरामध्ये होता, असं नाथ महाराज सांगतात. वस्त्रे ललामे आमोलिक तयांचे न करवती लेख. सुलोचना मानी ओख देह सार्थक मांडिले. श्रीराम जय राम जय राम जय राम जय जय राम. मी चाल बसती त्याला. इतकं येत नाही म्हणून स्वतः भरते मागं म्हणून लागावं लागतंय त्याला. तुम्ही म्हणावं ही ह्यांना येतंय म्हणून लागेल तेवढं पण. तुम्हाला लय आवडते म्हणा. चालेल आता. आणि मग एवढी संपत्ती होती इंद्रजिताच्या घरी, सुलोचनेच्या घरी. वस्त्रे अलौकिक होती, अमोलिक होती, ज्याचं मोल करता येत नाही अशा प्रकारची वस्त्र होती.
पुन्हा त्या ठिकाणी असणारी एवढी संपत्ती होती, ती जर संपत्ती लिहून काढायचं म्हटलं तरी लिहिता येत नव्हती. म्हणजे संपत्तीचा समुद्र या इंद्रजिताच्या घरामध्ये होता. अनेक त्या ठिकाणी धन संपदा सगळं वस्त्र वगैरे वगैरे भरपूर होतं. पण ते सगळं बघितल्यानंतर सुद्धा सुलोचनेचं मन द्रवलं नाही. ते बघितल्याबरोबर तिला ओख म्हटलं, वाईट म्हटलं त्या सगळ्या संपत्तीला. आणि आपल्या देहाचं सार्थक कशामध्ये आहे? कशामध्ये सार्थक? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आता त्यालाच बघायचं, त्याच्याकडे जायचं, त्या रामचंद्राचं दर्शन घेणं हे आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आणि ते सार्थक करण्यासाठी सुलोचना तयार झाली. काय काय होतं ऐका. आशा तृष्णा कामना याची बोळवण करू जाना, निष्प्रश झाली सुलोचना दान धर्म करू सरी. आणि अशा पद्धतीने सुलोचनाकडे तिने विचार केला होता, जर रामचंद्राकडे जायचं असेल तर वैराग्याशिवाय रामचंद्र भेटत नाही. मग वैराग्य कशाने भेटणार आहे? घरामधली संपत्ती वाटून टाकली म्हणजे वैराग्य होतं असं नाहीये. मग तिनं बोळवण केली, जे घरामधलं होतं ती बाहेर पाठवलं. मग काय काय पाठवलं? आशा तृष्णा कामना, जी आपली इच्छा आहे, जी आपली कामना आहे, अशा पद्धतीची आशा कामना जी तृष्णा आहे तिची बोळवण केली, ती बाहेर पाठवलं. आणि निस्पृह झाली, कशाची आशा मनामध्ये ठेवली नाही, राहिली नाही. आणि म्हणजे काय, इंद्रजिताने मिळवलेली संपत्ती होती, त्या संपत्तीचा दान धर्म ती संपत्ती वाटून टाकू लागली. ऐका. जडित मुद्रा अलंकार मणी मंडित उत्तम हार, इंद्रजिताचे भांडार वाटी अशा पद्धतीने जे काय घरामध्ये होतं, सोन्याच्या असणाऱ्या मुद्रा होत्या, अनेक होत्या, अलंकार होते, मणी मंडित होते, रत्न मंडित होते, उत्तम अशा प्रकारचे हार होते. आता ही काही कुठं कमवायला गेलता का? कोणाच्या घरी चांगलं दिसले की उचलून आणायचं, कोण बोलणार होतं? त्रिभुवनाची संपत्ती इंद्रजिते मिळविली होती. ती काही एका गावामध्ये टाकणारा होता का? नाही, प्रत्येक ठिकाणी जाणारा होता. त्रिभुवनाच प्रत्येक ठिकाणी त्रिभुवनामध्ये जाऊन आणलेला गोळा केलेली संपत्ती होती. त्याच्यामुळं अनेक प्रकारचं जे काही इंद्रजिताचं भांडार आहे, घरामधलं धनाचं भांडार, ते सगळं त्या ठिकाणी सुलोचना ब्राह्मण बोलवली, वाटू लागले. बोलावूनी ऋषी ब्राह्मण आणि सुवासिनी जाण, वांटती झाली धन अपरिमित जाण ते काळी. आणि वाटू लागली सुलोचना. ब्राह्मण लोक बोलवले आणि सुवासिनी बोलवल्या. लंकेमधले जे काही सुवासिनी असतील, ब्राह्मण असतील, सगळ्यांना बोलवलं. आणि जी घरामध्ये धन संपत्ती होती ती सगळं अपरिमित, ज्याची मिती करता येत नाही, ज्याची गणना करता येत नाही, एवढा संपत्तीचा समुद्र घरामध्ये होता. आणि जात असताना सुलोचने सगळं सगळं वाटून टाकू लागले. तरुणी लोभाची बोहरी न देणे दवडोनी या दूरी, कृणपणता घालून बाहेरी वाटी सुंदरी सर्वस्व. सगळं वाटू लागली, काहीच ठेवायचं नाही घरामध्ये. लोभ बाहेर घातला आधी. आपण वाटत असताना आपली संपत्ती, पुन्हा ह्या संपत्तीचा लोभ होऊ नये, त्या संपत्तीवरती आपलं मन जाऊ नये म्हणून लोभाची बोहरी केली. आधी लोभाला घराच्या बाहेर काढलं, देहरूपी घराच्या बाहेर आधी लोभाला काढलं. पुन्हा कोणत्याही गोष्टीचा लोभ होणार नाही. ही वैराग्य प्राप्त करण्याची लक्षण आहे. घरामधली संपत्ती वाटली म्हणजे वैराग्य होतं असं नाही. त्याच्यामध्ये आशाचा त्याग करावा लागतो, कामनेचा त्याग करावा लागतो. आता लोभ, ह्या लोभ सुद्धा बाहेर टाकला. कृपणता आहे जी वाईट, कृपणता म्हणजे अतिशय त्या ठिकाणी चिंगुटपणा, चिंगटची म्हणतात ती असणारी कृपणता सुद्धा बाहेर घातली. आणि जी काही त्या ठिकाणी इंद्रजिताने मिळवलेला संपत्तीचा साठा होता ती सुलोचना वाटू लागले. लोभे धन पुरो जाती
सांगितलं की बाबा लोभ जर झाला आपल्याला या संपत्तीचा आणि वाटून नाही टाकायचं, मग आपल्या लेकरां बाळासाठी कुठंतरी एका हांड्यामध्ये जमा करून पुरून ठेवू आणि आपण जाऊ. पण ती पुरून ठेवलेलं जी धन आहे ती धन मातीमध्ये मिसळून जातं. मग त्या असणाऱ्या धनाचा फायदा आपल्यालाही नाही आणि आपण ज्याच्यासाठी ठेवतोय त्यालाही नाही. त्याच्याही तोंडात माती आपल्याही तोंडामध्ये माती. म्हणून पुरून ठेवायचं नाही, सगळं त्या ठिकाणी वाटून टाकू लागली. अशा पद्धतीने सांगू लागले, तैसिनो हे सुलोचना सर्व संपत्ती दिली दाना ते उल्हास चौगुणा वाटिले दाना निर्लोभते. कुठल्याही प्रकारचा लोभ मनामध्ये ठेवला नाही. अशा पद्धतीची सुलोचना तसली नव्हती. कसली? बाकीच्या असणाऱ्या स्त्रियांसारखी धनावरती मन ठेवणं, लोभ मनामध्ये ठेवणं आणि असणाऱ्या जमिनीमध्ये पुरून ठेवणं, अशातली सुलोचना नव्हती. सर्व संपत्ती दिली दाना. जेवढी इंद्रजिताने मिळवलेली होती, कमवलेलं होतं, दुसऱ्याचं आणलेलं होतं, ते सगळं वाटून टाकून दिलं. आणि वाटत असताना उल्हास पाहिजे. आपण एखादी गोष्ट एखाद्याला दान करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये उल्हास पाहिजे, उदास नाही पाहिजे, उल्हास चेहरा पाहिजे. आणि 4 पटीनं उल्हास सुलोचनेकडे होता. सगळं कुठल्याही प्रकारचा लोभ मनामध्ये न धरता सुलोचना संपत्ती वाटू लागले. दास दासी सेवक त्यासी दिदले देष्ट कनक माग त्यासी नवे विमुख सती चोख सुलोचना. अतिशय असणारी सती त्या ठिकाणी सुलोचना होती. जे घरामध्ये दास दासी होते, सेवक होते, त्यांना सगळं त्या ठिकाणी दान देऊन टाकलं. जे पाहिजे ते दिलं, सगळं त्या ठिकाणी देऊन टाकलं. ठेवायचंच नव्हतं. आपणच नाही राहिले तर ठेवायचंही कुणासाठी. त्याच्यामुळे जे जे आहेत आपल्या घरातले दास असतील, दासी असतील, सेवक असतील, सेवकी असतील, जे सोनं होतं घरामधलं सगळ्यांना दान देऊन टाकलं. जे मागायला आलेलं होतं तो मागणारा कधीही विमुख जाणार नाही. कुणी येऊ दे. आता सुलोचना वाटायला लागली म्हणून गावामध्ये त्या ठिकाणी बोबाट सुटला. अख्खी लंकेमधलं कुणी जरी आलं तरी सुद्धा त्याला विमुख व्हायचं नाही. त्याला जे पाहिजे, त्यानं ज्याच्याकडे बोट दाखवलंय ते सुलोचना त्याला दिलेलंच होतं. म्हणून त्याला मागणाऱ्याला कधी सुद्धा विमुख व्हायचं नाही. अतिथी विमुख गेलिया जाण आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धारे. जैमिनी अश्वमेध अध्याय 66 त्याच्यामधली ती उभी आहे. आणि अति मागणारा जर विमुख गेला तर त्यानं कमावलेलं पाप आपल्या मस्तकावरती पडतं आणि आपण एवढं रामायण वाचून कमवलेलं पुण्य ते घेऊन जाते. म्हणून मागणाऱ्याला कधी सुद्धा विमुख होऊ द्यायचं नाही. आणि अशा पद्धतीची चोख असणारी सती सुलोचना होती असं सांगतात. अप्तयाचक तृप्त झाले धन अपरिमित उरले नेतने वेन उबगले धन राहिले तरी बहुत. सगळं वाटून टाकलं महाराज, सगळं वाटून टाकलं. जे काय मागणारे याचक होते, मागायला आलेले होते, सगळे तृप्त झाले. त्यांना सुद्धा घेऊन जाता येईना तरी सुद्धा घरातलं धन शिल्लकच राहिलेलं होतं. एवढं कमवलेलं होतं महाराष्ट्रानं, इंद्रजितानं. सगळं त्या ठिकाणी वाटून टाकलं. जी काही नेणारी होती थकले, दमले, तरी सुद्धा अफाट संपत्ती त्या असणाऱ्या सुलोचनेच्या इंद्रजिताच्या घरामध्ये भरपूर होती असं सांगतात. मग सुलोचना निजग्रहासी नमस्कारोनी साष्टांगेसी सखिया घेऊनी समागमेसी निघे सासुसी भेटावया. आणि निघाली सुलोचना. सगळं दान दिलं. दान दिल्यानंतर ना जे काय आपल्या सखी होत्या, मैत्रिणी होत्या, त्या असणाऱ्या घरला आली. दान दिलं. आपल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना बरोबरीला घेतलं. आणि आपली जी सासू होती मंदोदरी, त्या मंदोदरीला भेटायला सुलोचना निघाले. सतीपणाचे अलंकारी पांढरा
गळ्यामध्ये त्या ठिकाणी होतं. पांढरी वस्त्रे परिधान केलेली होती, गळ्यामध्ये गळसरी त्या ठिकाणी होती आणि अशी असणारी सुलोचना हरिद्र कुंकुम सिंदूर असणाऱ्या मस्तकावरती होत. त्याच्यामुळे अतिशय घवघवीत सुंदर सुलोचना दिसू लागल्या. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र शुभ्र सुमनांच्या श्रृंगार तेने शोभते से सुंदर मनोहर पतिव्रता. शुभ्र अशा प्रकारची कुंचुकी आहे, शुभ्र वस्त्र आहे, शुभ्र त्या ठिकाणी असणाऱ्या अंगावरती साडी आहे, गळ्यामध्ये सुद्धा फुलांचा हार आहे आणि त्याच्यामुळं अतिशय सुंदर सुलोचना दिसू लागली असं नाथ महाराज सांगतात. भानारूढ व्हावे जरी राम न लभे निर्धारी याकरिता पादच निज निर्धारी परत वाचलं. परत घे. राम न लभे निर्धारी वानारूढ व्हावे जरी राम न लभे निर्धारी याकरिता पादचारी निज निर्धारी चालली. आणि मग अशा पद्धतीने सुलोचनेने विचार केला, महाराज आता रामचंद्राकडे जायचंय, रामाच्या भेटीला जायचंय. मग सुलोचना ही राज त्या असणाऱ्या इंद्रजिताची पत्नी होती. मग तिने विचार केला, जर आपण पालखीमध्ये बसून जावं, कुठल्या वाहनामध्ये आरूढ होऊन रामचंद्राकडे जावं, पण रामचंद्र आपल्याला तसं गेल्यानंतर मग भेटणार नाही, म्हणून पायानं चालत जावं लागतंय देवाकडे जात असताना. म्हणून पायानं त्या ठिकाणी चालत आणि रामचंद्राला भेटण्याचा निर्धार, पतीच्या बरोबर जाऊन सायुज्य मिळवण्याचा निर्धार सुलोचनेचा होता. आणि या निर्धारानं सुलोचना निघाले. आदरे पूजेच्या पूजना भावे भावे प्रदक्षिणा घालोनिया लोटांगणा वाहिली गाणा सुखासनी. अशा पद्धतीने आदरानं त्या भुजेची पूजा केली, कारण ते नवऱ्याचा हात आहे, त्याच्यामुळे अतिशय आदर त्या भुजेबद्दल होता. त्या असणाऱ्या भुजेला अत्यंत भावपूर्ण अंतकरणापासून प्रदक्षिणा केल्या. त्याच भुजेला लोटांगण घातलं आणि ती असणारी भुजा आपल्या हातामध्ये धरली, हृदयाच्या ठिकाणी कवटाळली. सुलोचना निघाले. करोनिया नाम स्मरण सुलोचना निघे आपण पदोपदी पतीचे स्मरण करीत गर्जना वेळोवेळा. चालली रामचंद्राकडे चालली. रामचंद्राकडे जाण्याच्या आधी सासू सासऱ्याला एकदा भेटावं म्हणून त्यांच्या महालाकडे जात असताना प्रत्येक पावली रामचंद्राचं नामस्मरण आहे आणि आपल्या असणाऱ्या पतीचं स्मरण आहे. रामाचंही भजन आहे, आपल्या असणाऱ्या पतीचंही भजन पावली करत प्रत्येक वेळी नाम गर्जना करत सुलोचना निघाले. आली सभा मंडपापासी रावण देखिला मंदोदरीसी साष्टांगे करोनी नमनासी वृत्तांतासे निवेदी. आणि मग सभामध्ये आली. सभेमध्ये राजा रावणाची जिथं सभा होती त्या भरगच्च सभेमध्ये सुलोचना गेली. गेल्याबरोबर रावण आणि मंदोदरी आसनावरती बसलेले होते. रावण मंदोदरीला पाहिलं, साष्टांग नमस्कार. सुलोचनेनं आपल्या सासू सासऱ्याला भावयुक्त अंतकरणापासून नमस्कार केला आणि जो घडलेला वृत्तांत आहे सगळा वृत्तांत रावण मंदोदरीला सुलोचनेनं सांगितला. करिता सासूसी नमस्कार तव ते अक्रंदली थोर माझा निमाला ज्येष्ठ कुमार दुःख दुर्धर घोटेला. आणि विचार केला, ज्या वेळेस
पांढऱ्या कपड्यामध्ये भर सभेमध्ये आलेली पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या मंदोदरीनं थोर हंबरडा फोडला, आक्रंदन त्या ठिकाणी केला आणि सभेमध्ये आल्यानंतर आक्रंदन भयंकर केला आणि माझा असणारा मोठा मुलगा इंद्रजित आज मारला गेला, रणांगणाच्या ठिकाणी मेला. त्याच्यामुळे दुर्धर अशा प्रकारचं दुःख घोटण्याचा प्रयत्न करते तरी घोटत नव्हतं, एवढं दुःख मंदोदरीला झाला. रे माझ्या ज्येष्ठ सूता नाव निघिया इंद्रजिता, लक्ष्मणे तुझिया केला गाता, मुखई सर्व गाथा दिसेना. आणि विचार केला, मंदोदरी आक्रोश करू लागली, दुःख करू लागली आणि सांगू लागली, इंद्रजिता अरे ज्येष्ठ असणारा माझा सर्वात मोठा आणि लाडका आहे, त्याच इंद्रजिताला आज लक्ष्मणाने रणांगणामध्ये मारलं, पण मेल्यावर सुद्धा त्याचं तोंड सुद्धा बघायला आम्हाला येत नाहीये. त्या लाडक्या मुलाचं तोंड सुद्धा बघावं ते सुद्धा बघायला भेटत नाहीये, असं मंदोदरी दुःख करतात. तुझे निमजला परम सुख अंती तुझे न देखे मुख, तेने मज झाले परम दुःख दुःखदायक संसारा. आणि विचार केला त्यावेळेस मंदोदरी दुःख करून सांगू लागली, इंद्रजिता अरे तुला समोर बघितलं तरी मला खूप सुख वाटत होतं, तुझ्यापासून मला अफाट सुख होत होतं. असा माझा लाडका आवडता पोरगा मेला आणि मेल्यावर त्याचं तोंड सुद्धा मला बघायला भेटत नाहीये, त्याचं मुखही आम्हाला दिसत नाहीये, असं दुःख करू लागल्या. पानाची शेजेवारी पौडलासी अमित्र करी, मी तव निजाची सोयरी आधी दूरी अंतराळे. मंदोदरी दुःख करू लागले, सांगू लागले, इंद्रजिता बाणाच्या शेजेवरती झोपलेला आहे, फुलांच्या गादीवरती झोपणारा आज पोरगा माझा आवडता लाडका आज रणांगणामध्ये त्या ठिकाणी बाणाच्या धारेवरती झोपलेला आहे. अमित्र जो असणारा शत्रू लक्ष्मण आहे, त्या लक्ष्मणाच्या हातून त्याला मरण आलं. अरे खूप त्या ठिकाणी एवढ्या दूर आमच्या पासून गेलेला आहे, पुन्हा कधी त्याचं तोंड सुद्धा बघायला भेटणार नाही, असं दुःख मंदोदरी करतात. तुझ्या आश्रयाचा लंकानाता निश्चयसी केला होता, रणी पावलासी गाता, हे दुःखावस्था अनिवार्य. विचार केला मंदोदरीनं, इंद्रजिता अरे तुझ्या जीवावरती राजा रावण विजयी होत होता, कुठेही कोणतंही रणांगण करायचं म्हटलं तरी आश्रय तुझा होता, तुझ्या बळावरती रावण त्रैलोक्यावरती विजयी झालेला आहे. तुझ्या बळावरती, तुझ्या सामर्थ्यावरती, तुझ्या वरदानावरती राजा रावणाचा खूप विश्वास होता, त्याच्यामुळे रावणाचा प्रत्येक वेळी विजयी झाला आणि आज तूच रणांगणामध्ये मेला, हे दुःख सोसवत नाहीये. मंदोदरी बोलतात, ऐसी अक्रोंदोनिया भारी गडबड लोळे धरणीवारी, संभोगी सुलोचना नारी निज विचारी आधी गुह्य. आणि अशा पद्धतीचा अफाट शोक करत होती, जमिनीवरती गळबळा लोळत होती मंदोदरी आपल्या मुलासाठी, लेकरासाठी. मेल्यानंतर ज्याचं तोंडही बघायला भेटलं नाही असा पोरगा आपल्यापासून दूर गेला आणि पुन्हा कधीही भेटणार नाही, म्हणून जमिनीवरती लोळत होती. सुलोचना सगळं बघत होती आणि सुलोचना मंदोदरीची, आपल्या सासूची कशी समजूत काढते ऐका. तुम्ही न करावे खेदासी आजीचे तुम्ही न करावे खेदाचे. तुम्ही न करावे खेदासी आदी सत्यत्वे सतित्वासी, आजीचे नी सातवे दिवसी रावणासे प्राणांत. आणि सुलोचनेने सांगितलं, सासूबाई ऐका,
तुमची सुद्धा पुढे तशीच होणार आहे. फक्त आठवडा दम काढा, 7 दिवस फक्त थांबा. आज जसं आम्ही तुमच्या पुढे पांढऱ्या कपड्यामध्ये उभे आहे, तसंच तुमची अवस्था पुढे होणार आहे. आजपासून 7व्या दिवसानंतर किंवा 7व्याच दिवशी रावण मरणार आहे. हे सतीचा शब्द आहे. ज्या सतीच्या शब्दाचं उल्लंघन महादेवानं सुद्धा केलं नाही अशी सती सुलोचना आहे, आणि तिच्या मुखातले शब्द आहेत. आजपासून 7व्या दिवसानं जी आज आमची अवस्था झाली आहे ती सुद्धा तुमचीच होणार असं मंदोदरीला सुलोचना बोलते. मंदोदरी बोले आपण मजई आहे हे ज्ञान, शिकविले नायक रावण कुळ आणि विचार केला की मंदोदरीने सांगितलं, सुनबाई जे बोलताय ते बरोबर आहे, मलाही कळतंय, मला कळत नाही असं नाहीये, माझ्याही लक्षामध्ये येतंय. आज तू ज्या जागेवर उभे, आज तुझी जी अवस्था आहे ती माझी सुद्धा होणार आहे, हेच ज्ञान मला सुद्धा आहे. पण काय करावं, याला किती जरी सांगितलं, शिकवलं तरीही ऐकत नाही. कुळाचं निर्दळन केलं राजा रावण. बघा महाराज, त्याच्या तोंडा पुढे सगळे मेले, दृष्टी पुढं कोण राहिलं का रावणाच्या पुढे सगळे मेले. सुरुवातच लाडक्या एका पहिल्या लाडक्या पोरापासून केली, आखायापासून, त्याच्यापासून सुरुवात केली. आणि आज अतिशय लाडका आणि श्रेष्ठ इंद्रजित तोही त्या रावणाच्या डोळ्या पुढे मेला, सगळे त्याच्या पुढे मेली. आणि मंदोदरी सांगते, ह्याला किती वेळा आम्ही सांगितलं, ते असणाऱ्या राजा रावणाला अनेकांनी सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं, तरी त्यानं कुणाचंही ऐकलं नाहीये. शेवटी कुळ निर्दळणच होणार आहे असं मंदोदरी बोलते. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. आश्वासोनी मंदोदरी येता सुलोचना बाहेरी, रावण देखोनी शंक करी दीर्घस्वरी आक्रंदे. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी, साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान आहे. सुलोचना आख्यान म्हणतात इंद्रजिताची पत्नी सुलोचना, ज्याची दृष्टी चांगली आहे. आणि ती सुलोचना आपल्या सतीत्वाचं कसं राखते ते असणाऱ्या जगतासमोर तिनं मांडले गेलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या भेटीला जायचंय, कसं जायचं, काय जायचं ते सुंदर आपण कथानं काय केलं. वस्त्र कुठली परिधान करावं लागतात ती सुद्धा ऐकलं. आता कलियुगी कुफराटी कटकट, पांढऱ्या साड्या, पांढऱ्या टिकली सहित पांढऱ्या बांगड्या, कधी घातल्या तीच कळा ना, कधी घालावं लागतं त्याला ऐका. आता कधी घातल्या तिनं मालक संपल्यानंतर आपल्या ती महाशिवरात्री, आता ती सगळे पांढरे. काय कौतुक. हिरवं कुंकू कधी घालायचं असतं त्याला सुद्धा महत्व आहे, पण आता बांगड्या हिरवे, कुंकू हिरवं, साडी बी हिरवी. अवघड परिस्थिती झाली. काय असं कलियुगात कसं लिहावं, कसं असावं, पार ह्या ग्रंथात वाहनारूढ भगवंताकडे जायचंय. पुढे येईल आपल्याला अजून ते सांगणार की आपण जे काय वाहनारूढ झालं ते पुण्य वाहनाला जातं. मग माणसं हो चप्पल सोडून जातात का देवाला. वाहनाचा 2 अर्थ आहे. वाहन म्हणजे ती वाहन पण, आणि वाहना म्हणजे वाहनाला पहिलं माणसं वाहनाला पण चप्पलच म्हणतील. म्हणून चप्पल उतरून भगवंताकडे जायचं. वाहनात भगवंताकडे. आता वाहनात तर परिस्थिती बिघड, पायी त्याला वाहन चालले डायरेक्ट माणसं. वाहनारूढ नाही, पायी त्याला चालत. आणि सर्वस्वाचा त्याग करावा लागतं. सर्वसंगे वीट आला तो एकला होय अशी दशा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मंदोदरी निघालेले पहिल्यांदा कुणाच्या पाया पडली. आता लय अवघड झालं बर का. सासू सासरे असलं तर लेकराला पोरगी सुद्धा दिला. आधी कोण आहे म्हणते ते सासू सासर मग तरी त्याच्या आयुष्याला पुढते ती. नको बाबा, तरुणच आहे ती. आता तरुण आहे ती, मग काय करते. तरुण का म्हातार व्हावं त्यांनी एका संपव आहे. शोकांती काय कलियुगात वृद्धाश्रम करावं लागली आहे का नाही. खरं लाख रुपयाचं फर्निचर घरात ठेवायला असणारी त्यांच्या जागा असते, आणि म्हातारी बसायला जागा नसते. कशी शोकांती का नाही का कलियुगात. ही जाऊ दे, ही पण ग बसत नाही तिथे. ह्यांचं 1972 ह्यांना आठवतंय सारखा. आम्ही इलू खाल्ला, बरबाडा खाल्ला. आता उठलं की सुटलं, खावाडा पाव वात पाव संपलं. काय करणार. तिथे आलिया भोगाशी असावी सादर होता. त्यांच्या नशिबात रुपयाला किंमत होती, आता रुपया लाखाला किंमत आहे.
परिवर्तन कालन तस्मन कालाबरोबर बदलाय पाहिजे, पण बदलत नाही. आम्ही असं दिवस काढले, त्यांनी तसं दिवस काढलं. पण असू द्या, मंदोदरी पहिल्यांदा असणारे आपल्या सासूच्या पाया पडलेले आहे. सुलोचना मंदोदरीच्या पाया पडलेली आपली का लक्षात ठेवा, दोन्ही महान पतिव्रत आहे. पडलेली पाया पडलेले, तिचा आशीर्वाद घेतला आणि तिथंच असणाऱ्या जवळ राजा रावण होतं. दोघीने एकमेकाला बोलल्या, राजा रावणाच्या महालामध्ये जाणार. तेवढ्यात राजा रावणाने सुलोचनेला बघितल्या बरोबर ठो 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 बोंबलाय लागला. एवढं रडायला लागला. रडत असताना काय म्हणतो, लोका दरदूर देखा ज्याचा प्रताप अटकवा, तो मारिला एका मनुष्य मशके लक्ष्मणे. रडायला लागला. रडता तरी कसा रडता असणारा राजा रावण म्हणू लागला, स्वर्ग मृत्यू पाताळाला अजिंक्य असणारा माझा इंद्रजित, प्रत्येकाला प्रतिबंध असणारा, अटक म्हणजे प्रतिबंध असणारा, प्रत्येकाला प्रतिबंध करणारा माझा इंद्रजित होता. थोरला माझा मुलगा इंद्रजित होता. आणि त्या इंद्रजिताला आज रणंगणाच्या ठिकाणी चिलट रूपी माणसाने, जे आमचं खाजा आहे, ज्याला आम्ही खाऊन टाकावं असे असणाऱ्या इंद्रजित, त्याला असणाऱ्या लक्ष्मणजीनं संपवावं म्हणून म्हट्टे रडायला लागला. आठविका पुत्र दुःखदायी मुखी करी शंका, दुःखे तळमळीता दशमुख अधोमुख मूर्छित. आठवायला लागला असणार आपल्या मुलाचं असणार. ऐकायचं कोणाचं कोण ऐकायचं असलं तर निश्चित संपला ना त्याच्या घरासमोर हाताची कडे लय होतास किंवा मला त्यांनी सांगितलं होतं युट्यूब मध्ये लय असं म्हणायचं. येणार जाणारे बघते तू काय झालं, काय झालं. कथेचं अनुसंधान तसं 10 20 हात 10 मुंडके ठो बोंबलायला लागला. 20 हात बोंबलता गडबडायला लागला. आपल्या मुलाचं गुणाचं आठवण एवढा होता, तसा होता, असं करीत होता, तसं करीत होता, हे करत होता, ते करत होता, असं गुणाची आठवण करत असणारा राजाराव रडत होता. रडता आपण जसं जास्त रडले आपली जशी दात खिळी बसती, त्याच्यात मूर्छित शब्द आहे. आपल्या भाषेत सरळ म्हणायचं दात खिळी बसली म्हणजे बेशुद्ध राजारावण पडला. दुःखे मूर्छित दशरथा थापटोनी सुलोचना, करुणिया समाधान गुह्य ज्ञान अनुवादे. अतिशय दुःखी झालेला राजा रावण, बेशुद्ध अवस्थेतला राजा रावण मंदोदरी जवळ गेली. नाकन तोंड दाबत आला शिट्टीवर. मग कसं असणार आता, इथं पाठ थापतील, असू द्या पाठ थापतील. सावध राजा रावणाला केला आणि सावध आपल्या मालकाला करून मंदोदरी गुह्य ज्ञान असणाऱ्या आपल्या मालकाला सांगू लागली. काय सांगताय का सुलोचना? मुख गाई देता प्राणवीर पावती कृत कल्याण, पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःखापन न करावे. सुलोचना आहे. उपराट झालं जरा का तर सासऱ्याने सासूला शिकवायचं पण सुनेला शिकवायचं, पण काय जरा हुशार सासरा ऐकतच नव्हता. काय करणार त्याला? एवढा भला मोठा आहे. संपत्तीचं गणपतीला मोजायला सांगितली तरी गणपतीला संपत्ती मोजता आली नाही. एवढी संपत्ती आहे त्या राजा रावणाची. मग त्याच्या पोराकडे किती असत? पोराकडे जास्तच असते बापाची, तरी काही कमी नाही, काय जास्तच होती. किती वाटली तरी कमीच. आणि ती एवढी उदार झाली, एवढी अंतःकरणावर उदार झाली, न देणे ही शब्दच तिला आवडा नाही गेला. आणि आपल्या देव म्हणलं तर देत नाही. ते खड्ड्यात पडावा त्याला दे शब्द. आता एखादं वर काढायला खड्ड्यात पडलं, हात द्यावं म्हणलं तरी पण आवडत नाही. नको बाबा, कुणाचं चांगलं झालं देऊन नको द्यायचं. आणि घ्या म्हणलं की त्याला म्हणलं एखाद्याने चाललं ना खड्ड्यात पडल्यावर घ्यावं हात, घेणार लगे वर येणार. पण द्या म्हणलं की द्या शब्द सुद्धा सहन होत नाही. पण ती देवर असणारे उदार झाले गेले असणारे आणि अशा प्रकारचं असणारे राजा रावणाला असणारे ती सुलोचना म्हणू लागली, ऐका माझ्या मालकाचा जरी प्राण गेला तरी तो रणांगणाच्या ठिकाणी गेलेला आहे, वीराच्या समोरासमोर गेलेला आहे. त्याच्यामुळे तो असणारा पुढच्या शत्रू जरी असला गेला तरी शूरवीर रणांगणा युद्धाच्या ठिकाणी गेला, त्याचं कल्याण झालं, त्यांना सुख प्राप्त झालं म्हणले असणार. ब्रह्मपद प्राप्त झालं. रणांगणाच्या ठिकाणी उन्मुख झाले असते, पळून घरी आले असते, हित मेले असते, ब्रह्मपद प्राप्त झालं असतं, नरकाला गेलं असतं. पण समोरासमोर असणारे झुंज दिली आणि रणांगणाच्या ठिकाणी माझा मालक संपला.
त्यांना ब्रह्मपद प्राप्त झालं असं मामांना सांगू लागली. आणि श्रीराम शपथ व्रती सौमित्राची निदहस्ती वा इंद्रदासी परमगती दुःख तदर्थी न करावे. रडू नका वा रडू नका मामा. हाय का बघा की लेकरं बाळाकडे बघा की रडू नका बाद झालं. पुढे बाबा येणार सुंदर बाबा येते असणार. रडल्यानंतर काय होतं ते म्हणून रडायचं नसतं जास्त बरं का. आपण गरुड पुराण सांगता आपण जेवढं जास्त रडल तेवढं जास्त दुःख त्या आत्म्याला होतंय म्हणून रडायचं नसतंय. आपलं रडणं का असतं माहिती का येणार सोर्स बंद झाला ना आहे का नाही बंद झाला का नाही त्याच्यामुळे रडतं. दुसरं रडायचं कारण एकच नसतं. आपला हित त्याच्यापासून आता होणार नाही. आपला स्वार्थ त्याच्यापासून होणार नाही. येणारा जो काही इन्कम सोर्स होता त्याच्याकडून मिळणार होतं ती बंद झालं म्हणून रडू येतं. दुसरं काय नाही. आणि आता नाटक किती बी मारते का रडू येत नाही. रोज किती मारते का रडू येत नाही. आणि आपलं म्हणलं की का तर त्याचं बंद झालेलं असतं येणं देणं सगळं बंद झालं असतं म्हणून रडू येत असतं. अतिशय रडा लागला. सुलोचना सांगू लागली मामाजी रडू नका. आपल्या जरी इंद्रजित जरी संपले माझे मालक ते आज आपण काय म्हणतो एकादशीला मेलं चांगलं झालं कल्याण झालं. ह्या दिवशी मेलं चांगलं झालं कल्याण झालं. जसं का असं आपले रूढ आहे तसं ही म्हणू लागली. प्रभू रामचंद्राच्या शक्तीचा मान होता. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. करता करविता परमेश्वर त्या परमेश्वराची शपथ त्या बाणाला होती. लक्ष्मण शेषाचा अवतार. शेषाचा अवतार असणाऱ्या लक्ष्मणजीच्या हातात बाण होता. जो समोर तुमचा मुलगा जरी असला तरी दोघांची देवाची जोड होती त्याला. आणि त्यांच्या हातून मेलाय म्हणजे ती काय साधा ठेस काढून मेला का आत्महत्या केली का त्यांनी काय कशात उडी टाकली पराशन केलं का लटकाला तसली भानगड नाही. अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची शपथ आहे. लक्ष्मणजी शेषाचे अवतार असणाऱ्या त्यांच्या हाताने मालक मारल्यात. दुःख करूच नका मामा. धैर्य धरोनी संपूर्ण सांडा शोक दुःख रुदन माझे काही विज्ञापन सावधान अवधारा. धैर्य म्हणजे कळलं का आपल्या भाषेत धीर धरावं धीर धरा. का तुम्ही जर धीर सोडला बाकीच्याच कसं बाकीची धीर सोडतात. म्हणून ज्याच्यात धीर खंबीर असतं ना ती जास्त रडत नाही. ते म्हणतो आपण जर रडलो तर सगळीच रडते की विषय सांगा लागेल धीर खचन. म्हणून मामा धीर धरा बरं का. धीर धरा धीर सोडू नका. आज सलाईन लावलं तरी कथेला आले कसला धीर आहे. निष्ठी नाही निष्ठा आहे बरोबर रामचंद्रावर. धीर धरा म्हणजे असणार आहे मामा तुम्ही म्हणजे असणार आहे का. तर ह्या जी काय झालेलं दुःख आहे तुम्हाला मुलाविषयी जी काय अंतःकरणाच्या ठिकाणी तुम्हाला झालेला जी काय शोक आहे ते बाजूला सोडा. रडू नका. माझी एक तुम्हाला विज्ञापन आहे म्हणजे प्रार्थना आहे. ती प्रार्थना लक्ष देऊन ऐका सावध होऊन ऐका असं आपल्या मामाला सुलोचना म्हणू लागली. आव स्वामी लंका नाथा स्वस्वर आणि माता पिता तुम्हीच माझे सर्वता ऐका आता वचन माझे. काय सुलोचना म्हणू लागले बरं का. आपल्या असणाऱ्या सासऱ्याला म्हणू लागले माझी आई बी तुम्ही सण वडील बी तुम्हीच. खरं आहे का नाही. कोण असतं अरे शास्त्रात कुठं कुठं नवनाथामध्ये चालेल काही किंवा एखादी ववी असणार. मला आठवत आहे जर कन्या लहान असेल तर पप्पाने पालन पोषण करावं. जर पप्पा संपले तर भावाने पालन पोषण करावं. भाऊ नसेल तर मालकाने पालन पोषण करावं. मालक नसलं तर सासऱ्याने असणार पालन पोषण करावं. तिचं तीच आई वडील असतात. आणि अशा प्रकारे असणाऱ्या राजा रावणाला ती मंदोदरी म्हणून ऐका स्वामीनाथा. सुलोचना सांगू लागली म्हणू लागली महाराज ऐका माझे तुम्ही सासरे जरी असला तरी आई तुम्हीच होतो वडील तुम्हीच आहे. असं सुनबाईनं कुठले बी म्हणावं बरं का. गरज असणारा सुखाचा संसार आहे नाहीतर अवघड परिस्थिती असती. आणि एवढंच नाही ऐका म्हणले तुम्ही माझे सर्वस्व तुम्हीच आहे. तुम्ही माता पिता तुम्ही बंधू सखा तुम्ही. तुमच्या वाचून मला आता तुम्हीच वाचून कुणीच नाही. आणि लक्षात ठेवा ती बी किती जणाला सोडून आले असते. स्वतःचं अन्न बदललेलं असतं. आई वडिलाला सोडलेलं असतंय. भावाला सोडलेलं असतं. आप्तजन सगळे सोडलेले असते ते. आणि तुमच्या नावाने असणारा वावरत असते. तिचं बी असणारे समाधान व्हायला पाहिजे. तिचं बी समाधान जरी सासऱ्यांना नाही केलं तर सासू बरोबर पापड्यात बसून करते. कसं करते लक्ष देऊ नये का. असं म्हणजे असणार तुम्हीच म्हणले असणार माझ्या सर्वस्व आहोत म्हणले असणार माझ्या
बोलण्याकडे लक्ष दे माझं ऐका. इंद्रजिताचे शिरकमळ घेऊन गेला गोळांगोळ ते आणून द्याल हे वेळ तरी माझा मग अशी म्हणले की पुन्हा पैसे म्हणली सासू मशी बनले बरं का. आजच्या 7व्या दिवशी मरणार. पतिव्रतेचा शब्द आहे. 7व्या दिवशी मरणार की कोण 8व्या दिवशी मरते. कोण मरते? अहो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 7च दिवस. कोणी बी 7च दिवसात मरते. 8व्या दिवशी कोण मरते? 7वाच दिवस फिक्सच आहे. फक्त कुणाचा सोमवार असेल, कुणाचा मंगळवार असेल, कुणाचा बुधवार असेल. 7वाच दिवस आहे की मग तिचं काय खोटं आहे? काहीच खोटं नाही. 7व्या दिवसाला मग आता 7व्या दिवसाला मरणार म्हणल्यावर अजून पुढे नंबर कशा मग आता 7व्या घेत आपण म्हणतो आज किती पहिला दुसरा तिसरा 41 40 41 42 46 अध्यात राजा रावण संपणार आणि आपलं राम नाही मोजलं तर 7व्या दिवसात आजपासून 7व्या दिवसात आणि रामायण संपणार. बरं झालं वाटतंय. मग म्हणले अशा प्रकारे 7व्या दिवसातच असणार सर्व प्रत्येकाचं मरण 7व्या दिवसात आहे. आणि ती पुन्हा असणारे सासऱ्याजवळ आले आणि सासऱ्याला म्हणू लागले तुम्ही सर्व समाज आहेत. म्हणले माझं एक मागणं आहे तुमच्यापाशी लक्ष देऊ नाही का. असणारा माझ्या जे काय मालकाचं असणारा जे काय मुंडक आहे ते मुंडक असणारा गोळांगोळ म्हणजे वानर प्रभू रामचंद्राजवळ लक्ष्मणजी जवळ घेऊन गेलेले आहेत. तेवढं मला तुम्ही आणून द्या. माझं कृत कल्याण झालं. मला सुख वाटल, मला समाधान वाटल. ऐसे बोलता सुलोचना आवेश आला शेर रावणा सय पालाना रे पालाना सुनला दसेला करावे. असं म्हणल्यावर बघा मग अशी कसा बोलत होता ना आता कसा लगेच आवेश आला का नाही. काय अवघड परिस्थिती. म्हणतर नावच आहे त्याचं रावण. कुणाचं ठेवते का रावण लवकर नाव ठेवतच नाही. हाय बाबा एक जणांचं रावण नाव असं द्या का त्याला चाष्टाने म्हणते माणसं काय म्हणते हाय बाबा यांचे रावण हे म्हणू लागली तुम्ही जर आजच्या आज मला माझ्या मालकाचं जर शिर गोळांगोळाने नेलेलं वानराने नेलेलं आणून जर दिलं तर मला सुख वाटेल, समाधान वाटेल. म्हणल्याबरोबर राजा रावणाला आवेश आला आणि आवेशाच्या भरात राजा रावणाने फरमान सोडलाय कोणाला तिकडा या इकडं म्हणले असणार करा आपलं सैन्य तयार म्हणले असणार आणि चला त्या प्रभू रामचंद्रगड. राजा रावण आवेशाने बोलू लागले मले सुलोचने माये स्वसावलिया राये इंद्रजिताचे शिर लवलाये आताची पाये आणि ऐक माय सुलोचने म्हणले असणार काळजीच करू नको तू म्हणले असणार. निवांत राहा, काळजी करू नको, निवांत राहतो म्हणले असणार. आत्ताच्या आत्ता जातो म्हणले असणार. आणि प्रभू रामचंद्राला संपवतो, वानराला संपवतो म्हणले असणार. आणि लक्ष्मणजीला जिंकतो, प्रभू रामचंद्राला जिंकतो, वानरांना मारतो आणि इंद्रजिताचं मुंडक तुझ्याकडे घेऊन येतो. जिंकोली सौमित्र रघुनाथ वदोनी वानर समस्त इंद्रजितांच्या समवेत भेटी त्वरित काळजीच करू नको, मी आत्ताच्या आत्ता असणारा सैन्य घेऊन जातो. प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करतो. त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राला जिंकतो, लक्ष्मणजीला जिंकतो, वानर मंडळीला सर्वच्या सर्व वानर मंडळीला संपून टाकतो आणि इंद्रजिताचं मुंडक घेऊन तुझ्या भेटीला लगेच येतो. पर्यंत आपण स्वस्त करोली अंतःकरण येथे असावे झालं युद्धकाराने जातो बाबा राजा रावण असणारा म्हणू लागला मी आत्ताच्या आता असणार युद्धाला जातो म्हणले. मी माघारी येईपर्यंत अंतःकरणाच्या ठिकाणी तो काळजी करू नको, निवांत राहा. आणत्याल का नाही, जात्यात का नाही, माझा कोण काय वर घेते का नाही, माझ्यासारखी घरातली माणसं आहेत का नाही, ते शेजारच्या सारखीच आहे ते, मी काम करून करून दमून जाते मग तरी माझी काळजीच घेत नाही. असं काय म्हणू नको, तो निवांत राहा, काही काळजी करू नको. मी आत्ताच्या आत्ता युद्धाला जातो आणि इंद्रजिताचं मुंडक आणतो. ऐसा वीर भाव
असा आविर्भाव, गर्जना, आवेश, अहंकार. आविर्भाव म्हणजे काय? हमपणा, लवती बाजू घ्यायला पाहिजे का नाही? पोरग मारलं एवढं भलं मोठं 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याला गळ्याला बांधून आणणार पोरग एवढं धाडचं धाड संपवलंय. लवती बाजू घ्या का नाही? कोर्टात केस टाकायची, त्यांच्यावर दावा दाखल करायचा. ती सोडलं, सोडाला सोडच घ्यायचं. कसं व्हायचं? कुठंतरी मिटायला पाहिजे का नाही? मिटणार आहे का? पुढे ह्याची दुसरी पिढी चालूच व्हायची. चालू आहे, अवघड आहे परिस्थितीचं. 3 पिढ्यात चालणार आहे त्यांचं. काय थोडं पिढी आहे काय? असू द्या म्हणले असणार. असे आविर्भाव, अशी गर्जना, असा आवेश राजा रावणाचा मंदोदरीनं पण ऐकला, सुलोचनेनं पण ऐकला. पण मंदोदरीनं काय केलं? सुलोचना म्हणजे कशाला नादी लागते, लागू नको मामाच्या नादी, तू म्हणजे इकडे म्हणजे इकडे माझं आई जरा म्हणजे असणार. सुलोचनेला मंदोदरीनं एकांताच्या ठिकाणी नेलं आणि एकांताच्या ठिकाणी नेऊन आपल्या असणाऱ्या सुनेला काय सांगू लागली ऐका. रावण बोलतो त्या गोष्टी त्या अवघ्या विद्याचावटी. माहिती आहे ना? माहिती आहे. तू वाजोय जाऊन उठा उठी श्रीराम लेकी पैजामी. ऐक सुनबाई, तुझ्या सासऱ्याने आता जी काय असणाऱ्या बाता मारल्या ती काय नुसतं बड्या बड्या बाता आहेत म्हणजे असणार. काय उपयोग नाही त्याला. मला माहिती आहे नुसतं बोलते ती, पण करत काहीच नाही. नुसतं बोलण्यात त्यांच्या दम आहे. कामाला नाही, कामच करू शकत नाही. मला माहिती आहे ना. मग आता एवढे दिवस यांचा प्रपंच चालू म्हणल्यावर नवरा बायको कोणाला काय माहिती नसते? सगळं माहिती असते ना. ती म्हणले मालका नुसतं खोटं वाटते, त्यांनी आजपर्यंत कधी खरं बोलले नाही, ती खोटच बोलतात म्हणले. म्हणून त्यांच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवू नको. मी सांगते तुला, तू आताच्या आता उठ आणि प्रभू रामचंद्राला शरण जा. सासू सांगायला लागली ऐका. नमोनिया राम चरण तया जावलिया शरण शिरानोनी स्वैतान आपला आपला उद्धारी. ऐक, दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडवला, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. बास म्हणजे काय उगत दुसऱ्यावर ती राजारामन जाईल त्याचं मुंडका आणील. खोटं बोलतात, कामाला येणार नाहीत, काम त्यांची होणार नाही. एकच कर तू म्हणजे असतं आताच्या आता उठ, त्या प्रभू रामचंद्राला शरण जा आणि त्या प्रभू रामचंद्राला शरण जाऊन विनंती कर, काकुलती आहे त्या प्रभू रामचंद्रासमोर आणि त्या प्रभू रामचंद्राला शिर मागून घे. ते प्रभू रामचंद्र इंद्रजिताचं मुंडक तुला देतील म्हणले आणि ते मुंडक आण. बस एवढी एकच उडी घेऊन बस. बस 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 10 वाजले एकच उडी घेऊन नग बस झाले. उद्या चालेल, उद्या होत नाही. नाही उद्या परवा नाही होत उद्या. उद्या गडबडीत वाचून गडबडीत सांग. बैल चालल्यावर होत नाही, मला माहिती आहे. आता मग उशीर होईल की आज झाले परवडली की किती वय आहे ते? आणि शिरा त्याच्या पुढचा ते बार काय हो 42 बार काय 100 उद्या होत नाही ते मला माहिती आहे. म्हणजे किमान 100 10 वाजता तास घालीत ते काय बी असू द्या कथा. सांगा तर मग कुठं यायचं 116 पर्यंत 16 म्हणले. पर्यंत घ्या म्हणते. बरं घ्या का सांगा. चालतंय हा. घ्या इथं उठलं घ्या. फास्ट करून. फास्टिंग का मुद्दा म्हणे. नाही, ही अशी होई म्हणायला वेळ लागतो. हा. सरळ सरळ वाचा ना. चला हा. झाली अविना शरणागत कारेल साधे त्वरित आपले आपले स्वहित करावे निश्चित साधनी. प्रभू रामचंद्राला शरण जा आणि प्रभू रामचंद्राला शरण जाऊन असणारे शिर मागून घे. प्रभू रामचंद्र तुला देतील आणि आपला आपण करावा होता. आपण आपली करावी सोडवून. आपण आपलीच करावी सोडवून. बरं का, दुसरी येते आपल्या कानावरती श्रीराम जयराम जय जयराम म्हणतील. उद्या होईल तेवढासा, पण एवढा होणार नाही. आपण स्वतः बोलावं लागणार आहे ना. मग असणार स्वतः कर, स्वतःचा उद्धार स्वतः करून घे. एवढंच नाही असणार, तू काय कर, प्रभू रामचंद्राला शरणागत झालं तरच कार्य साधेल, नाही तर कार्य साधू शकत नाही. कसं काय? अनन्य शरण म्हणजे अनन्य जावं लागतं. जशी नदी अनेक वड्या नाल्यांना घेऊन घेऊन वाहत जशी समुद्राला शरण जाते, परत समुद्रांना बाहेर आहे का? तसं आपलं रोज वेगळं आहे.
सोमवार आला की चक्कर झालं. मंगळवारला म्हणलं की आई राजा उद्याच होणार नाही 16 वाजे असत 10 वाजता. मग म्हणले असणार असं जर करत बसली तर तुझं कार्य होणारच नाही. स्पष्ट सांगते मंदोदरी, तुझं कार्य जर तुला करून घ्यायचं असेल, साधायचं असेल, स्वतःचं कल्याण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राला शरणागत गेल्याशिवाय पर्याय नाही. का जो जस उसको शरण जाए उस उसकी लाज उलटी मछली चले बहत जाए गजरज. पाण्याला अनन्य शरण मासा असते. अनन्य शरण मासा असतं. किती शरण असते? मासा पाण्यातनं बाहेर काढला तर पडते का? तरी पाण्यात गेला तर जिवंत राहते, तर पडत मरतय म्हणते ते. मासा धुवायला सुद्धा पाणी जास्त लागतं. एवढंच नाही, शिजवायला सुद्धा पाणी जास्तच. आणि खाल्ल्यावर सुद्धा माणूस पाणी जास्तच पितो. मला मी सांगतो वाचलेलं सांगतो पाणी जास्तच पितय. का? लक्षात ठेवायचं, मासा पाण्याला अनन्य शरण असतो. पाणी धबधब्यात जरी वाहत असलं तरी तो मासा पाण्याला अनन्य शरण असतो. असा उलटा जातोय तरी सुद्धा पोचतोय, उलटा पोचतोय. पण हत्ती पाण्यात उभा असतंय, काय करतो बघू. ते अनन्य शरण असतं का पाण्याला? नसते. आला लोंडा की गेला वाहत, बिना तिकीट गंगा सागर. तसं अनन्य जसं मासा असतं, उलटा जरी पोहत गेला तरी तरुण जातो. तसं तू प्रभू रामचंद्राला अनन्य शरण हो. तुझं कार्य त्याच्यात साधलं जाईल आणि आपलं हित होईल, तुझंही हित होईल म्हणले असणार. तर मी सांगते 7 जणी तुला, 7 जणी सखे म्हणून तिनं बरोबर असणाऱ्या सख्या दोन सुद्धा 2 बरोबर घेतलेले. एक शांती आहे. तुम्ही म्हणता राज नाही सांगितलं तर उद्या तुम्हाला सांगा मिळणार. पाटील आले की हे सांगणारच. कुणाला बरोबर घेतलं, कसं जायचं, काय करायचं तुम्हाला ऐकायला मिळणार उद्या. म्हणून आता सगळं नाही आपलं टायमिंगच्या बाबाचं ठरलंय, तेवढ्याच घेऊन पास करू आपलं. तर उद्या ऐकायला मिळेल तुम्हाला. मग असणार शांती म्हणजे आपलं कसली बी असलेली तर शांत असावी. नाहीतर भांडण करणारा सोबती घेतल्यावर गप गप म्हणून सोबती उचलते 4-5 हाणतोय. हात का? आणि विवेकाचा एक बरोबर असावं. का? चांगला आणि वाईटाचा विचार करणारा. मारामारी झाली तर ती फोन करून लगेच 10-12 बोलते. आपण मार खाचा, भांडण नको करायचं, मिटवणारा असावा. अशा प्रकारचं असणाऱ्या दोन्ही बरोबर घेतलेला आहे. आणि तशीच हे असणाऱ्या साजनीला म्हणजे सुलोचनेला समजा मंदोदरी सांगू लागली, प्रभू रामचंद्र निशरंजन तुझं कार्य साधून घे, असं विरोधाने कार्य साधणार नाही. वाचा ऐसे जाणून साचार सोय करावा विचार दृढ धरून श्री रघुवीर सेवी माये. मी तुला सांगितले ऐकावे छानाचे करावे स्वतः विचार कर. पुरत काय म्हणते सासू माहिती का? स्वतः विचार कर, तुझं कल्याण कशात आहे बघ. नाहीतर अवघड परिस्थिती असते बरं का. आपण आपला विचार करायला पाहिजे. तशा प्रकारचं सांगू लागले, स्वतः तू तुझा असणारा विचार कर, निर्धार पक्का कर, विचार पक्का कर, दृढ विचार म्हणजे निश्चय कर, पक्का कर, निश्चय विजय म्हणले असणारा तू. मी सांगते प्रभू रामचंद्राला तू शरण जा, प्रभू रामचंद्राकडेच जा, अशा प्रकारचं सांगू लागले. स्वाधीन जो होय त्याचे कार्य कधी न होय, सोय आपण आपली सोय सोयीत पाये साधावे. परत स्वाधीन म्हणून आम्ही बघा पोतीला गेलं तर एकटा गेलं तर चालेल, दुसऱ्यावर अवलंबलं का नाही. वाचणार घेऊन संघ जायचं म्हणलं तर म्हणून आम्हाला कुठलं वाचणार जमतंय. म्हणून नाही तर सवय लागली ना, ती अवघड परिस्थिती होती, तीच पाहिजे. आता तीच पाहिजे म्हणजे कसं काय व्हायचं. मग ती तिसरं काहीतरी वाचणार आपल्या ध्यानात राहत नसतंय म्हणून जुळवताना आम्ही तसं केलं. वाचक नसलं तर चालतंय. पण नाही तर ते वाचक म्हणायचं आमचं तरी वाचक, ते म्हणतात थांब दूधच वाढवणार, थांब दारात काढायच्या. आणि ती म्हैस माझ्याशी पाणी म्हणतात नाही अवघड परिस्थिती म्हणतात. ती नाद तेव्हापासून नादच सोडून दिलं. एकटी वाचक धरायचाच नका म्हणलं असणार कुणी. का तर ती नाही आला तर आपलं बुद्धीला बी जायचं विसरते, दुसऱ्यावर समजत राहू पडते. आपण तर दुकानात गिरायक एखादं नाही येत, चांगलं बरं आहे रिटायरमेंट. मग म्हणले असणार सांगू लागले असणारे मंदोदरी, दुसऱ्यावर कार्यावर असणार स्वाधीन कधी राहायचं नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही म्हणले असणार. दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की त्याचा कार्यभाग बुडला, त्याचा कार्य परिपूर्ण होत नाही. आपण म्हणतो ती येतील ती येतील आणि उद्या नाही झाली तर आपण कुठे गेला का आपण सांगतो आहे का नाही. बरोबर आहे. पण
पर्याय आहे. मग ती कसं म्हणते असणार, दुसऱ्यावर असणार कधी असणारं विसंबन होत नाही, आपलं स्वतःचं कार्य होत नाही, आपलं आपण कार्य करायचं असतं, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असलं तर स्वतःच कार्य करावं, आपण आपली करावी, सोडवून वाचावं. ऐकोनी मंदगरीची माता सुलोचना गाली प्रणिपात येऊन नमीला लंकालात अज्ञात वरित मागतसे. मग असं मंददरीचं बोलणं ऐकलं, मंददरीच्या पाया पडली, सासूच्या पाया पडली, सासूचा आशीर्वाद घेतला, लगेच उठले, सासरे पाटलाकडे गेले आणि सासरे पाटलाच्याही पाया पडले, त्यांचाही आशीर्वाद घेतला. म्हणले मी प्रभू रामचंद्र देवाला चालले. लय अवघड हो आताचे सासू सासू. मित्र आजपर्यंत भजनात आलेला बघतोय, जवळ एखाद दुसरं जात नाही तर भजनाकडे सुद्धा ओळख नाही. अवघडच परिस्थिती असते, सासू सासरं जाऊच देत नाही. असंच झालं आणि तसंच झालं. आणि पुन्हा कवा येणार, सगळं हातपाय टेकल्यावर सूर ताल गाया सूर गाय आणि मग मारणार, मग काय उपयोग आहे. मग किती जरी प्रयत्न केला, एकदा आपण म्हणतो ती सुराचं तालाचं ती योग्यतेच असतं, वयात असतं, वाहता मळा गाता गळा तसं पाहिजे. पण इथं बंद पडतं ना, का जाऊच देत नाही सासू, का तर वातावरण त्याच्यात तसं निर्माण नसतं. पण हे असणार, त्यांचा आशीर्वाद, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि सासूच्या पाया पडले, तिचा आशीर्वाद घेतला, सासऱ्याच्या पाया पडले आणि त्यांना म्हणले निघाले प्रभू रामचंद्राकड. मागावया पतीच्या शिरा भेटू जाईन श्रीरामचंद्रा, आद्या मज द्यावी जस शिरा तू सासुरा मज लागी. तुम्ही माझ्या सासू सासरेत म्हणले, मी आज प्रभू रामचंद्राच्या भेटीला चाललेले आहे आणि चालले ती चालले मालकाचं मुंडकं मागण्यासाठी चाललेलं आहे, तर त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद मला असावा आणि मी केलेल्या कार्यामध्ये मला यश प्राप्त व्हावं, म्हणून यशस्वी व्हावं असा आशीर्वाद द्या पाटील. शोभे बोले दशा शिर सीता विरये विरातुर, तू जगे कोणी अति सुंदर रामचंद्र सोडिला. जैसी त्याची ह्याच्या मनात सारखं शेतात बसलेले, परत स्त्री बसलेली, ह्याला कशाला आपली तपली तरी कशाला ओळखायची ती काय नाही असणार. राग पाया पडली, आशीर्वाद द्यायचा तर राग आला की त्याला, आणि रागाच्या भरात म्हणला अय जाऊ नको म्हणला तिकडं, तुला कोणतं का नाही म्हणले असणार. आणि ती प्रभू रामचंद्र याडा झाला, याडा सारखं सीता 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 म्हणतोय. तुला सीता बघ, तुझ्यात सीता बघल ती म्हणली, आणि तुझ्यात सीता बघल, तुला सोडायचा नाही, नको जाऊ त्या प्रभू रामचंद्राकड. ऐकोनी रावणाचे वचन सुलोचनाचे वदन, परम प्राप्त दशरथ तेने महिमान श्रीरामाचे. काय पाटील, काय मामा असं बोलत असते ती म्हणजे असणार. मला बी तुम्ही बोला कोणाला बी बोला की मला मी आज तुमच्या हाताखाली किती दिवस झाले असणार, संसार करते म्हणजे असणार. बघितलं आणि दोघं किती सुखाचा, इंद्रजित मी सुखाचा संसार करतो, मला असं म्हणता तुम्ही म्हणजे असणार. अहो तुम्ही आज प्रभू रामचंद्राला आजपर्यंत तुम्ही ओळखीलच नाही. तुम्हाला एक सारखं त्या सीतेचं येड लागलं म्हणून का सगळ्या जगाला लागलं का येड म्हणजे असणार. हा तुम्ही तसलं म्हणून का जग तसलाय का. तुम्ही तुमच्या डोळ्यावर हिरवा गोगल घातला म्हणून तुम्हाला दुनिया हिरवी दिसते. कसं बोलायचं, हिरवच आहे काय, पांढरं वेगळी आहेत का. तसं म्हणले असणार तुमच्या डोळ्यावरचा गोगल चष्मा तुम्हीच बघायला बदला असणारे सासरे पाटील. तुम्ही असणारे ते सीतामाऊलीचं वेळ बाजूला काढा. तुम्हाला सीतामाऊलीचं वेळ लागलंय म्हणून तुम्ही जगाला बी त्या वेड्यासारखं त्या वेळानेच बघता. तसं नसतं म्हणले असणार. अजिबात प्रभू रामचंद्र तसले नाहीत. प्रभू रामचंद्र कसे आहेत ते तुम्हाला आजपर्यंत त्यांचा मोठेपणा महिमा तुम्हाला कळलाच नाही. श्रीराम पर श्री सोदर, ज्याचे नाम परम पवित्र, नामे पावन चराचर श्री रघुवीर परब्रह्म. प्रभू रामचंद्र परस्त्रीचा असणारा सहोदर आहे. सहोदर म्हणजे असणारा भाऊ मानणारे, बरोबरचे सगळे सोयरे मानणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे असणारा. परस्त्रीचा अभिलाष न धरणारे, परस्त्री माते समान मानणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे असणार. एवढंच नाही म्हणले असणार आहे, ते प्रभू रामचंद्राचं नावच पवित्र आहे. नाव पवित्र, आवड परिस्थिती आहे, नाव पांढरं दिवसभर नावात माणसं. आता काय जणांचं नाव असं असतात. आता मी एखादी वस्तू किती मी एखाद्याला मागितली देणार नाही, पण मोहिते महाराजांनी म्हणलं का नाही घरात आणून काढून देणार का, नावाला महत्व आहे. तसं प्रभू रामचंद्राचं नावाला महत्व आहे. एखादं काही मागू देत नाहीत, पण त्यांचं नाव म्हणलं
एक गाडी का 10 गाड्या घेऊन जाऊ म्हणते का नावाला महत्व आहे त्यांच्या नावात ताकद आहे प्रभू रामचंद्राचं नावच पवित्र आहे ते पवित्र त्यांचं नाव आहे नावात एवढी त्यांच्या मोठेपणा आहे ते असं वाईट वागतील का सासरे पाटील म्हणजे असणार जरा विचार करा कोणाविषयी बोलता तुम्हाला काय कळतं का नाही असं म्हणजे नाही ती बरं का आपल्या भाषेत सांगतो तुम्ही म्हणतो विचारता असं आहे का हे आपलं थोडस असणार बाजूला का तर कळावं ही जो काय आहे ते आपल्या प्रपंचावरच काम क्रोध घर केले रीती तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप भाव झाल्याशिवाय तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम घर केले रीते जेव्हा प्रभू रामचंद्र रूपी देह भरला तेव्हा तिने काम क्रोध बाजूला सारलं तोपर्यंत होतं का तोपर्यंत सगळं काम क्रोध सगळं भरलेलं होतं जोपर्यंत हे विठ्ठल भरत नाही जो अग्निरूपी देह झाल्याशिवाय प्रभू रामचंद्रासमोर जात नाही त्याच्यासाठी सगळं आता ते प्रपंच सोडायचं का प्रपंच कसं का सोडायचं प्रपंच सोडून प्रपंच वेगळा प्रपंच ही प्रपंच नव्ह आपला मुलं बाळाचा ही प्रपंच सोडून देवाकडे गेलं तर मग बरं प्रपंच सोडून देवाकडे गेले माऊलीचे वडील योग्य आहे का त्याच्या आधीच प्रपंच द्यायचं नाही त्याला तसा अधिकार नाही प्रपंच म्हणजे हे 6 जणांचा 5 जणांचा शब्दस्पर्श रूप रसगंध ह्या 5 जणांचा आहे पंचज्ञानी इंद्रियाचा आहे पंचकर्मी इंद्रियांचा आहे हा प्रपंच बाजूला साडायचा त्यांनी फक्त एकच डोळे तुम्ही घ्याडे सुख पाहावी डोबाची ह्या पंच इंद्रियाला पंचज्ञानी इंद्रियाला पंचकर्म इंद्रियाला शब्दस्पर्श रूप रसगंध ह्या सर्वांना एकच काम म्हणजे प्रभू रामचंद्र ह्यांना ड्युटी आहे का विचारलं ड्युटीची गडबड असली तर मग बंद करायची भास्करा किती 10 वाजले तू 5 घ्या 100 पर्यंत घ्या 5 बरं असलं मग म्हणजे असणार त्या प्रभू रामचंद्राचं नाव आणि पवित्र आहे पावन आहे एवढंच नाही म्हणजे असणार नामे पावन चराचर चराचर हलणाऱ्या सजीव निर्जीव वस्तूला सुद्धा पवित्र आणि पावन करणार म्हणून यमाची किंकर होती प्राणी नामस्मरण असणार महत्वाचं सांगितलेलं आहे त्या प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये पावन असणारं चराचर सुद्धा असणारं पावन आणि पवित्र होतं एवढंच नाही प्रभू रामचंद्र परब्रह्म आहेत नयनम छेदती शस्त्राने नयन दाहती पावकम नयनम कलवती पाण्याने पाण्यात असणारा बुडू शकत नाही वाऱ्याने उडू शकत नाही अग्नीनं जळू शकत नाही शस्त्राने कापलं जात नाही अशा प्रकारचं परापश्यंत मध्यमा वैखरी ह्या पर्यंत म्हणजे असणाऱ्या मुखातून बाहेर निघणारी परावाची आहे ह्या परावाचेने सुद्धा परेच्या पलीकडचं असे ब्रह्म प्रभू रामचंद्र आहेत त्यांचं मोठेपणा तुम्हाला अजून कळलं नाही विकल्पना दे रावणाची विकल्पना ही रामाची पापना तळे रघुराची नाम जगाची तारक तुमच्या मनात संशय सासरे पाटील प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी संशय नाही संशयाच्या सोडील्या गाठी पोटी झालो शीतळ का तर संशय घोर नाही पाप घोर पाप मनात आलं संशय मनात आला आणि पाप घडायला लागलं आणि पाप घडल्यामुळं राजा रावणाच्या कुळाचा विनाश व्हायला लागला का नाही मगाशी महाराजांनी सांगितलं लाडका सुरुवातीला संपवला आता थोरल्यापर्यंत आले ती थोरल्यापर्यंत गेले की अजून त्याला दुसरे भाऊ येतील परवा दिवशी भाऊ पोरं बी येतील राहिलेली आणि भाऊ पण येते अहिरावून महिरावून त्याची 2 भाऊ शिल्लक राहिली होती ती सुद्धा आणील सगळ्याला आणील सगळ्याला पडतील सगळ्यांचा असणारा कुळाचा उद्धार करणार त्याच्या मनातले वेगळा असेल असू द्या पण की कुळाचा संशय मनात आला की विनाश साधकाचा झाल्याशिवाय राहतच नाही प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी संशय अजिबात नाही तुमच्या मनात जो संशय आहे तसा प्रभू रामचंद्राच्या मनात संशय अजिबात नाही का तर त्यांचं नाम घेता वाया गेला नाही एवढंच नाही नाम असणारं पापाची बोहरी करणारं प्रभू रामचंद्राचं नाव आहे नुसतं राम राम म्हणलं तरी पाप नाहीस होत जळतील पापे जन्मोजन्मांतरीची पाप राम म्हणल्यावर जात्यात आणि त्या रामाला भेटल्यावर पाप राहील का सासरे पाटील काय बी कसं बोलताव आईचे बोलता सुलोचना मंदोदरी येऊनी जाना बेटा वयार उल्लंघना आज्ञापना देववी आणि अशा प्रकारचं सुलोचना राजा रावणाला बोलत आहेत पण राजा रावण जा बाई जा रागा मी म्हणी ना जायचंय तर म्हणे ना रागा पण म्हणे ना मग ती मध्ये चालेल का तर जगाला भारी पण बायकोला भारी भारी नाही आरी असते जगाला भारी असतं जगाला भारी राजा रावण होता
पण मधीच आले गप्पावा तुम्हाला तर काय कळतच नाही म्हणले. उठलं की सुटलं चांगलं काम म्हणलं की नको नकोच असतं. नाचा पाडा घरात सुरू आहे म्हणले. चालली चांगलं पोतीला भाषणाला चालली. बरोबर रामचंद्रकडे चालली म्हणते जाऊ दे बरं तुम्ही का बसा बरं. ती मधीच आली मंदोदरी आणि सुलोचनेला अजून म्हणले जा बिंदास जा मी आहे तुझ्या पाठीमागं म्हणले. जायचं ना तुला बरोबर रामचंद्राकडे निवांत जा म्हणले. काय तुला पाहिजे का काय नको का बरं आजच्या रात्रीच्याला काय बांधायचं तेवढं बांध घे. काय घ्यायचं तेवढं बॅग भर. मी तुला आज काय सोडवीत नाही. रात्र झाली आजचे दिवस इथं झोप आहे. सकाळ उठल्या पहिल्या गाडीनं तुला प्रभू रामचंद्राच्या भेटीला पाठवते. असे असणारे मंदोदरी आपल्या असणाऱ्या सुन्याला म्हणले आता कशी जाती काय जाती. परत राजा रावण काय करतोय का अजून कोण कोण मध्ये येतं लक्षात ठेवा. आता प्रभू रामचंद्राच्या भेटीला निघालेले आहे. मालकाचं नामस्मरण पती हात परमेश्वर मानलेला आहे त्याच नामस्मरण करत आहे. प्रभू रामचंद्राचं हे नामस्मरण करत आहे. निघालेले आहे. आता निघताना कसं जाणार काय जाणार कुणाला घेणार आणि आपल्या देह अस्तव्यस्त पडलेला एकत्र करणार आणि सतीची चाल होती. पहिला असणारी ती सतीची चाल जाणार आहे. मालका बरोबर असणार ती सती जाणार आहे. म्हणजे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज